Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। तुम्हाला आवर्जून सांगतो, खचून जाऊ नका, हरल्याची भावना मनात आणू नका, माझ्या विश्वास ठेवा। एखादी गोष्ट मनात घेतली का मी करत असतो। आमदार पेशंट जर सणात मोठं काय घेऊन येणार तर माझं शिंदे साहेबांकडून फडणवीस साहेबांकडून असं पद तुम्हाला घेऊन येतो। सगळ्यांनी झालेल्या पराभवाचं चिंतन करण्यासाठी ही बैठक आपण बोलवली। निरोप देणाऱ्यांच्या भावना अशा होत्या, एक बैठक होईल, प्रमुख कार्यकर्ते येतील आणि पराभवाची कारण मीमांसा होईल। परंतु या तालुक्यातील समोर बसलेल्या सगळ्या शिवसैनिकांचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेना आणि शहाजी बापू यांच्याशी जोडलेले एक अतूट असं नातं आहे, जे नातं कुणालाही कधीच तोडता येणार। आज या ठिकाणी आपण विकासाच्या मुद्द्यावर अनेक जण बोलले, वेगवेगळ्या कारणाने अनेक जण बोलले। निवडणुकीची कोणत्याही कारण मीमांसा करत असताना नेमकं काय घडलंय सांगणं फार सोपं आहे। त्याच्यासाठी कुणाची गरज लागत नाही, पण निवडणुकीत आपण स्वतः काय वागलो नेमकं याचं चिंतन करणं, इथंच पुढचं भविष्याचं यश अवलंबून असतं। प्रत्येकानं स्वतःच्या फक्त आत्म्याला, माझ्या सहित त्यात मी सुद्धा याला काही कारण निश्चितपणाने जबाबदार। आणि ज्यावेळी निवडणुका भावनेच्या वेगावर जात असतात त्यावेळी युद्ध हरायला वेळ लागत नाही। ही निवडणूक सर्व व्यापक अशी भावनेवर गेलेली निवडणूक। हा मतदारसंघ शिवसेनेचा, महायुतीचे नेतृत्व करणारे आपले सर्वांचे लाडके नेते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या तालुक्यावर भरभरून प्रेम केलं, या तालुक्याची भरभरून माया केली। 2.5 वर्षाच्या, 2.25 वर्षाच्या त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत 60 साली हे राज्य निर्माण झाले। पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून ते आतापर्यंतचा संपूर्ण महाराष्ट्राचा जरी इतिहास पाहिला, संपूर्ण महाराष्ट्र, तर 2.25 वर्षात 5-5.5 हजार कोटी रुपये निधी देणारे मुख्यमंत्री एका तालुक्याला दुसरे कधी होणार। शिंदे साहेबांनी आपल्याला भरभरून दिलं, भरभरून आपल्याला फडणवीस साहेबांनी दिलं। जे शिंदे साहेबांनी दिलं ते फडणवीस साहेबांनी दिलं, ते गुलाबराव पाटलांनी दिलं। त्या एकाही फाईलला आपल्या तालुक्याच्या बाबतीत माननीय अजितदादा पवारांनी कधी अडकाठी आणली। अर्थव्यवस्था अडचणीत असून सुद्धा अनेक वेळा आपली फाईल सांगोल्याची पाहिल्यानंतर त्यांनी काही न बघता सया मारून ही फाईल आपली, प्रत्येक फाईल आपली क्लिअर केली। एक फाईल आपल्या अडकाठी हे सगळं दिलेलं होतं।
या तालुक्याच्या जनतेला नजरेसमोर ठेवून दिले. हा दुष्काळी तालुका आहे. या तालुक्याच्या राजकारणामुळे हा तालुका सदैव विरोधी बाकावर बसलेला तालुका. रखडून गेलेले अनेक प्रश्न, सिंचनापासून वंचित असलेली काल सुद्धा आपल्या तालुक्यात 40-42 गावं होती ज्या गावाला कोणत्याच योजनेचं पाणी येत नाही. एका बाजूला आपण टेंबू आणलं म्हणत होतो, दुसऱ्या बाजूला म्हैसाळ आणलं म्हणत होतो, तिसऱ्या बाजूला उजवी तशी खितपत पडलेली. या सगळ्या योजना 95 ते 99च्या त्या काळच्या शिवसेना आणि भाजप सरकारने दिले. आणि त्या काळानंतर पुन्हा पाण्याच्या संदर्भाने जे दिलं, मग ते पिण्याचं पाणी असो किंवा शेतीचं पाणी असो, ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतरच्या 2.25 वर्षात झाले. तमाम या ठिकाणी बसलेले तर सगळे तरुण आहे, सुशिक्षित आहे. मोबाईल तुम्ही बघत असताय. तुम्हाला मी वारंवार सांगत होतो, आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपल्याला ज्ञान आहे त्या ज्ञानाचा वापर करा, बुद्धिमत्तेचा वापर करा. आणि कोणती योजना कुठल्या दिवशी झाली त्या दिवसाला या तालुक्याचा आमदार कोण होतं एवढं शोधून काढा. तुम्हालाही माझं आव्हान आहे तर जमलेल्या सगळ्या शिवसैनिकांना, त्या उबाटावाल्याने माझं आव्हान आहे, तुम्ही शोधून बघा. ज्यांना चुकून भंडाऱ्यावर मिळालेली आमदारकी आहे त्यांनाही सांगतो, दुःख याचं आहे ज्या समाजाने शेतकरी कामगार पक्ष छतीला कवटाळला. हिमालयात जेवढं सोनं असेल त्यापेक्षा जड मायासाठी मत मायाचं. या तर 91,000चे उपकार मी कधीच विसरणार नाही. तुमच्या उपकाराचे उतराय केल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला विसरणार. परंतु माझ्या या मतदाराला कुणी धक्का लावण्याचा गर्वानं जर प्रयत्न केला, जाहीररित्या इथून सांगतो, हा शिवसैनिक आहे. एकनाथ शिंदे साहेबांचा आवडता चेला, हिंदुहृदय सम्राटाचे विचार. शांत आहे तोपर्यंत शांत आहे. जर माझ्या माणसाला कुठं धक्का लागला तर पिसून उकलून सगळं एकाचं मुश्किल करून आम्ही गर्वाने कधी वागलो नाही. आम्ही नम्रतेने वागलो. पराभवी तेवढेच पचवले, विजयी तेवढेच पचवले. या तालुक्याच्या जनतेला कुठलीही जनता, तो समाज कुठला बघितला नाही, तो पक्ष कुठला बघितला नाही, प्रत्येक पक्षाच्या माणसाला, प्रत्येक समाजातल्या माणसापुढं नम्रतेने आणि लीनतेने हात जोडून आम्ही उभा राहिलो. आम्ही कधी अहंकार कधी ओतलो नाही, कधी मातलो नाही. एवढ्या विजयाने आमचं महाराज जे खवल्या ते पिसाळण्याचे, तर त्याचा राग आहे काय 3 पेपर गेला. हे पेटू मी काय माणसानं सांगू, मला 3ला टाका, मला 3ला टाका, त्याला 2ला, का माझ्या हातात आहे का? कसं वैतागून गेले. मी घेणार आहे, बघू घेणार तो, जाऊ द्या वेळ. चुकीच्या दिशा पकडून मला अनेक जण बोलले, श्रीकांत दादा इथे सांग, ते उबाटा जोपर्यंत आहे नाही त्याकडे बघ स्वामी. उबाटा इथं का होते, एवढा अभ्यास नव्हता. उद्धव ठाकरे बी इथंच येते, संजय राऊत बी इथंच येते. कामं नव्हती का दोघांना? त्याला माहित होती आपलं येत आहे, पण आपले त्याला पाडताय म्हणून तिकडे त्याला ह्याला आणायचं कुठं पडलो होतं, मला पाडायचं त्याला काळजी लागली. त्यासाठी आली, बिचारी गेली.
एकानं हात वर करून खाली केलं, मी बोंगाला तिथे वरडून गेला. आता या संजय राऊताची अवस्था अशी झाली की आता मला वाटतं 2 दिवसात टीव्ही वाली काय त्याची इंटरव्ह्यू जात नाही. राजकारणात अंदाज करत आम्ही अंदाज करतो. मी तुम्हाला प्रत्येक माझ्या भाषणात सांगून आठवा, प्रत्येक गावची तुम्ही आहात. कमीत कमी 170 आणि जास्तीत जास्त 200 जागापर्यंत महायुती जाईल माझ्या प्रत्येक भाषणात आहे. सगळ्या क्लिपा काढून बघा. मी अंदाज देतो कमीत कमी 170 आणि जास्तीत जास्त 200 पुढे सुद्धा महायुती गेल्याशिवाय राहायची नाही. मी बोलत आणि संजय राऊत म्हणत होता की 4 दिवस जाईल विषय मिटलेला आणि आम्ही आता सत्य येणार आहे. पुन्हा पुन्हा तुरुंगात टाकाय वाट बघत काय गड्यानी आधी काढलो त्या तो तुरुंगात जाऊन आला 10-15 दिवस कुठे सगळा महाराष्ट्र तुरुंगात गेला पाहिजे. काय माणसाचं मन तर कसं असतंय. आता या संजय राऊताचं या महाराष्ट्रातली जनता कधी काय ऐकणार नाही. लबाड लांड काय म्हणणार, फसवाय शिंदे साहेब फडणवीस साहेबांचं वाईट बोलल्याशिवाय काय अनगॉड लागत नाही. आणि ह्याला भाकरी जर संध्याकाळी खाया झाली तर आता ह्याला असं करावं लागणार आहे की खोली बंद करून शिंदे साहेबाला थोड्या शिव्या, फडणवीस साहेबांना त्यात एका दिवशी शाजी बापूला शिव्या देणार. मग म्हणणार बायकोला भूक लागली जरा वाढ, त्याशिवायला भूकही लागत नाही. करावं काय, असलाही माणूस आहे. असल्या माणसाचं टीव्हीवर इथनं पुढं काय सुद्धा ऐकायचं नाही. आता आपल्याला आपल्या नेत्यांनी जो विश्वास आपल्यावर टाकला, आपल्यावर प्रेम केलं, भरभरून आपल्याला विकासाचा निधी दिला. शिंदे साहेबांनी प्रत्येक फाईलवर सही केली. फडणवीस साहेबांनी जलसंपदा खात्यात किती फडणवीस साहेबांनी आपल्यासाठी बैठक केली. आपण शिवसेनेत होते, ते भाजप होते, पण सकाळी 8 वाजता पहाटेच्याला बैठक, सगळे मोठे मोठे अधिकारी 8-8:30ला बैठक चालू व्हायची. त्यावेळी ही सगळी कामं झाली. एवढ्या सोप्या ती कामं झाली नाहीत. आणि माझी अवस्था अशी, गुडघ्याची अवस्था अशी, इतर आजार असे, त्यातूनही धडपड केली मी तालुक्यात जनतेसाठी केली. तुम्हाला सगळ्यांना आपलं भाऊच्या आपलं जीवन किती राहिलं, पाळण्यात लेकरू आहे आपलं, त्याचा काय प्रश्न सोडवायचा, कुणी सोडवायचा, त्या भविष्याचा कुणी विचार करायचा का नाही का? त्याला संगोपन करताना मोठं करतात पण त्याच्या आईने एकटीनेच विचार करायचा का त्या लेकराचा? देश आपलं काय नातं गोतं लागते का नाही? आपल्या तालुक्यातलं घर आहे ते आपल्या तालुक्यात लेकरू जन्माला आले, ह्याला या तालुक्यात सुखाचा भविष्याचा एक दिवस चांगला असा दिसला पाहिजे, हे विचार आपल्याला आपण करायचे का नाही? या सगळ्या विचारातून आपल्याला जायचं आहे. तुम्हाला आवर्जून सांगतो, खचून जाऊ नका, हरल्याची भावना मनात आणू नका, माझ्या विश्वास ठेवा. एखादी गोष्ट मनात घेतली का मी करत असतो. आमदार पेशंट जर सणात मोठं काय घेऊन येणार तर माझं नाही. फडणवीस साहेबांकडून असं पद तुम्हाला घेऊन येतो. ज्या रुबाबात 5 वर्ष केली त्या डबल रुबाबात तुम्ही वाया. कसं वाटतंय याला, त्याला एक सांगा 2 महिने थांब, तुला कसं वाटतंय? आठवडाभर घरात काढायला मी हटलो नाही, तुम्ही हटायचं नाही.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गुलालानच पार पाडायच्या. सल्लागार कोणी व्हायचं. या तालुक्यात माझं असं झालंय, कार्यकर्ते कमी सल्लागार जे ते घर सोडताना सोडते हे बापूला काही कळत नाही. दिले का सगळे अधिकार मला कुठलाही निर्णय कोणताही निर्णय घेतला राजकारणातला सगळ्याला मान्य करावं लागेल. असंच केलं तसंच केलं हेच झालं तेच झालं ह्यांना कळतच नाही. फक्त माझा ऐका. तुम्हाला येणाऱ्या नगरपालिका पंचायत समितीमध्ये त्याला त्यांना शीट देत नाही. शेका पक्षाला तुमचा राडा चालू झाला नाही जर आपल्याच राडा घालणार हा जोडून विनंती करतो. मी पहिलंच वाक्य नाव ठेवणं सोपं आहे. स्वतःच चिंतन स्वतः तपासून असू द्या. मी त्रास सहन केला. प्रत्येकाने विचार करायचा आपण बापूला नेमकं काय काय आनंद दिला, सुख दिले का त्रास दिला. प्रत्येकाने माझा विषय नाही. मी सहन करणारा माणूस आहे. माझी सोशिकता आहे, माझा स्वभाव आहे. परंतु यात आपल्या तमाम तालुक्यातल्या आपल्या शिवसैनिकाची आपल्या पक्षाची हानी होते याचा प्रत्येकाने विचार करा. त्याही पुढे जाऊ. या तालुक्याचं जर आपण 90 सालाला पहिलं पाऊल ठेवत असताना स्वप्न बघितले हे तालुका समृद्ध बनवूनच आपण जीवन संपवायचं, तर ह्या आपल्या ध्येयाशी आपण आता बेमान कुणीच होयाचं. जे वैभव देऊ ते आपण चांगलं वैभव देऊ. तमाम सांगोला तालुक्याच्या तमाम जनतेला सांगू ही शिवसैनिक आहे. आम्ही तुमचे सेवक आहोत. तुम्हाला चांगला दिवस दाखवण्याची जबाबदारी शिवसेना पक्षाची आहे, शिवसेनेची आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांची, शहाजी बापूची जबाबदारी आहे. हे सांगा आणि उज्ज्वल भविष्य तालुक्याचं बघायला सुरुवात करा. खचून कुठेही जाऊ नका. कामाला दुप्पट वेगाने कामाला चालू करा. दुसऱ्याला वाईट म्हणण्यापेक्षा आपण काय केल्याचं चिंतन करा. नावं ठेवून एखाद्याला दुखवून पुन्हा 4 मतं घालवण्यापेक्षा जाऊ दे झालं गेलं आम्ही विसरलो तू बी विसर अशी भाषा बोलायला चालू करा. ही भाषा बोलाल तर 4 मतं वाढता येईल. तुमच्यामुळं राडा झाला, तुमच्यामुळं असं झालं म्हणत बसला तर उद्याच्या निवडणुकीला दुखवलेला माणूस आपल्या हाताला लागणार नाही. कुणाला पाया पडतो तुमच्या. झळ मी खाल्ली, सोसले मी, पराभव मी सोसतो. माझा पराभव ही तुमचा पराभव आहे. परंतु कुणाला दुखवू नका. मी एक शब्द कुणाला बोललो अख्ख्या तालुक्यात मला सांगा कुणाला असा चुकीचा मी फोन केलाय? कुणाला वाईट बोलतोय का? कुणाला खवळतोय का? मला आता एक क्लिप दाखवली. आबा कुणाला तर त्या बामणीया काय तर खवळ येताना मला दाखवलं काय. आता खवळून काय मतदार आहे ती मतदार तेही भावणार. कोण मला शिव्या देणार, कोण मला म्हणणार तुम्ही घाण केली नाही तर आमचं होतो. तो खरं आहे बाबा. आम्हाला म्हणणार तुम्ही चुकला नाही तर बापू जोडतो. तो मला म्हणणार तुम्ही चुकला आबा जोडतो. तर काय तर चालणार आहे. नशीब अजूनही चांगला आहे की तुम्ही चुकला नाही तर बाबासाहेब बिनवरून झाला पाहिजे असं अजून कोण म्हटलं नाही. हा पक्ष चालणार नाही. या विचाराने रशियाचं 7-8 तुकडं झालेलं आहे. पश्चिम बंगालमधनं ममता बॅनर्जीने पक्ष आउट करून टाकलाय. कोकणातल्या जनतेनं फेकून देऊन सगळीकडे भगवा झेंडा फडकवलाय. ही तांबडं फडकं फक्त आणि फक्त राहिले. आता आपल्यात टप्पा राहिला. एवढा स्थानिक स्वराज्य संस्थेत हे तांबडा डाग एवढा फाट दिशी काढून टाकून पुन्हा एकदा भगवा इथं फडकवण्याच्या जिद्दीनं घराकडे जावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.